नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जरा गोड काहीतरी करायचं घाट घातलेला आहे। तर मी आज मोतीचूरचे लाडू दाखवणार आहे। तर बघा, कृती आणि साहित्य तुम्हाला दाखवते। तर हे मी 1 वाटीचं बेसन घेतलेलं आहे। हे चाळून घ्या तुम्ही छानपैकी। हे 1 वाटीचं बेसन आहे, म्हणजे माझा मेजर कप आहे, त्याने मी 1 वाटीचं बेसन घेतलंय। मी जवळजवळ 1.5 ते 2 चमचे मी तूप घेतलंय। हा ऑर्गॅनिक फूड कलर आहे, तो घेतलाय मी, ऑरेंज कलर आहे। आणि त्यानंतर मी इथे मगज म्हणजे खरबुजाचे बीज वगैरे असतात ना, ते घेतलेलं आहे। इथे वेलची मी घेतलेली आहे, एक 2-3 म्हणजे अर्धा चमचा घ्या तुम्ही वेलची, कारण एक त्याला वेलची अर्धा चमचा पुरे होईल। हे पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे, बदाम घेतलेले आहे आणि मी तेल घेणार आहे तळण्यासाठी। तर तुम्हाला ते दाखवते तेल घेतलेलं। आणि ही मी दुधाची पिशवी घेतली आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते कसं काय करायचं आहे ते। तर आपण एक जरा ना मिक्सरला फिरवून घेऊया, थोडं पाणी घालून आहे ना याची पेस्ट करूया तयार। कारण ना आपण विकली ढवळत राहणार आणि मग ते गठ्ठे फोडत राहणार, त्यापेक्षा एकदा हे फिरवून घेतलं ना की पेस्ट तयार होते। आणि नंतर त्याच्यात पाणी वगैरे घालून तुम्ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ तुम्ही करू शकता। मी तुम्हाला दाखवते करून। तर आपण हे बघा, मी हा मेजर कप आहे, या मेजर कपनी 1 कपाला 1 टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे बघा एक्झॅक्ट झालेलं आहे। हे बघा, एवढं पातळ आपल्याला पाहिजे। आता ह्याच्यात कुठेही गाठी नाही राहिलेल्या आहेत, कारण आपण जर चमच्याने ढवळत बसलो तर फार वेळ लागतो। म्हणून मिक्सरला 1-2 सेकंद 2 मिनटं असं फिरवून घेतलात की पूर्ण असं आहे बघा, पूर्ण ह्याच्यामध्ये कुठेही गाठी नाही आहे। तर असं करून घ्यायचं आहे तुम्हाला। आता हे आपण असं ओतून घेऊ छान पिशवीमध्ये। फक्त पाणी घातलंय बेसनमध्ये आणि 2 मिनटं मिक्सरला लावून घेतलंय। आता हे असं छानपैकी आहे ना तुम्ही बंद करून घ्या हां। तर आपण याच्यामध्ये साखर घालू आणि पाणी घालू। पाऊण वाटी जवळजवळ पाणी घातले, पाऊण वाटी साखर घातलेली आहे। तर हा पाव चमचा मी ऑर्गॅनिक कलर घालते, पावच चमचा घालायचा। म्हणजे तुमचं जसं प्रमाण असेल तसं तुम्ही साखर वगैरे सगळं वाढवत जाता, तेव्हा कलरही थोडासा वाढवायचा। पण आता 1 वाटीला एवढा बास होईल, हा कलर एकदम परफेक्ट होणार आहे। आणि ह्याचं ना आता थोडं पाक करून तयार घ्यायचा। तर इथे बघा साखर अशी विरघळलेली आहे पूर्ण, बघा कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे। आता आपण थोडं हे बघा, हे जे आहे ना हे थोडंसं असं कट करून घ्यायचं एकदम बारीक, म्हणजे त्याची बुंदी चांगली पडते। तर बघा मी तुम्हाला दाखवते, बारीक कैची घ्यायची, असं कट करून घ्यायचं। आता हे बघा एवढं छान बुंदी पडते, खूप सुंदर बुंदी पडली आहे।
बघा अशी बुंदी तयार झालेली आहे. तर आपण हे जरा झालं ना, थोडंसं हाताला स्टिकी लागलं ना की आपण मग त्याच्यात बुंदी सोडू. हे बघा थोडंसं असं ना चिकट थोडंसं असं लागतंय. हे बघा, तर मग त्यावेळेला आपण अशी बुंदी सोडून देऊ. तळताना सुद्धा बुंदी अशी सोडाल ना तर त्याला एक फेस येतो तेलामध्ये. तर तो फेस शांत झाल्यानंतर समजायचं की आपली बुंदी तयार आहे. आणि मगची चाळणीवरती काढून किंवा टिश्यू पेपरला काढून सगळं तेल नितळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये सोडायचं. आता मी तुमच्यासाठी अगदी थोडे लाडू करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. आता अर्धा चमचा मी वेलचीची पूड घातलेली आहे आणि एक चमचाभर असं तुम्ही अंदाजे नाही असे बी घाला. मगजची बी घालून टाका. आणि शक्यतो असं ना नॉनस्टिक किंवा असं जाड बुडाचं भांडं घ्या. जाड तळ असला पाहिजे, नाहीतर सगळं करपून जाईल. हे पहा कलर पण आपला परफेक्ट आलाय. हे पहा आता आपल्याला बुंदी आहे ना अशी हाताला थोडीशी कडक लागते. तर त्याच्यासाठी आपण आहे ना एक चमचाभर पाणी सोडायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये ना सॉफ्टनेस येईल. थोडीशी सॉफ्ट व्हायला पाहिजे. आपल्याला हाताला अशी जाणवते की अशी कडक आहे की एकदम बुंदीसारखी सॉफ्ट झाली आहे की शिजली आहे की नाही शिजली आहे. हे बघा हे थोडंसं अजून शिजायला हवं. तर आता मी ह्याच्यावरती ना मंद गॅस करून ह्याच्यावरती थोडंसं वाफ देणार आहे मी 1-2 मिनिटाची. म्हणजे हे पहा तर छान तयार झालेलं आहे. हे पहा हे आता ना सगळं रेडी झालेलं आहे. हे बघा हा मऊ झालेला आहे, पूर्ण असा शिजलेला आहे. म्हणजे सॉफ्ट झालं पाहिजे. जे आपण बुंदी घातली आहे ना ती अगदी पाकात शिजून आहे ना अगदी सॉफ्ट झाली पाहिजे. नाही झाली तर थोडंसं एक चमचाभर पाणी घालून तुम्ही झाकण मारून 2 मिनिटं ठेवा, वाफ काढा की असं ना. हे बघा अशी बुंदी छान आणि दिसते पण बघा मोतीचूर लाडूला जशी छोटी छोटी बुंदी असते ना तशी दिसते एकदम छानपैकी. तयार आहे. आता हे आपण थंड व्हायला देऊ. तर आपल्याला थोडं कोमट झालं ना की एक चमचाभर तूप घालायचं आहे. म्हणजे त्याच्यात तुपाचा छान असा ना सुगंध येणार. साजूक तूप घालायचं आहे. हे बघा आता हे थोडंसं थंड व्हायला द्यायचं आहे. आता हा पहा छान थंड झालेला आहे. तर आता आपण हा असा तुम्हाला किती साईजमध्ये लाडू करायचा आहे तेवढा तुम्ही असा छान वळून घ्यायचा. हे बघा असा घट्ट छान बांधायचा.
असा छान लाडू तयार होईल। मस्तपैकी मोतीचूर लाडू मी केलेला आहे। मस्तपैकी मी मोतीचूरचा लाडू केला आहे। तर रेसिपी अगदी सोपी आहे। मी थोडेसेच करून तुमच्यासाठी मी 1 कपाचे मेजरनी दाखवले आणि आपल्याला करायचं असेल तर अगदी अर्धा किलोचे वगैरे करू शकता। तर त्याच्याप्रमाणे मेजर घ्या तुम्ही, कपच्या मेजरनी, म्हणजे गोडीला बरोबर होईल आणि जास्त काही सामान लागत नाही, कॉस्टली नाही आहे, अगदी थोड्या सामानामध्ये होण्यासारखं आहे। तर बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून पहा आणि तुम्हाला मी असं लाडू मी हे करून दाखवते। बघा किती मऊ आहे, एकदम छान झालेलं आहे आणि गोडीला पण बरोबर होणार तो। तर बघा, तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 जरा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त घराघरात पोहोचवून द्या आणि अशी तुमच्यापाशी विनंती करते। नमस्कार।